श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 15. देखून महाराजांचे चरण, भारावून गेलो मी त्यांना शरण. पाठीवर माझ्या थाप मारून महाराज पाहू लागले. थाप बसता पाठीवरती महाराज कृपेची ही पावती. चट्ट दिशी कळली मज प्रती, आनंद मला वाटला. भागचरित्राचा जो लिहिला महाराज चरणी रुजू झाला. महाराजांना फार आवडला साक्ष याची मिळाली. ज्यांच्या पहा पाठीवर महाराज थाप मारणार, त्यांचे कल्याण होणार. नित्य अनुभवाची गोष्ट ही. पेंटर कडला सकरांची प्रमिला, बारामती मावशीकडे गेली. तेथे भूताने झपाटली, भूत नाचू लागले. कधी ते आरडे ओरडे, डोळे फिरवी इकडे तिकडे. नंतर ती बेशुद्ध पडे, घाबरून गेली. एक्सक्यूज मी, माफी असावी भाविक भक्तजनांनो. देवर्षी अनेक उपाय केले, सारे अगदी व्यर्थ गेले. सोलापुरी तीज आणून सोडले, सांगितले जे घडले ते. पेंटर भस्मेंना म्हणाले, माझ्या मुलीस भूत लागले, दाखव देवर्षीस भस्मे बदले. पेंटर मनी हादरले, आपणच महाराज असताना इतरत्र हिंडण्याच्या काय यातना, कशास कोणापुढे याचना. महाराज समर्थ असताना ऐसा त्यांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जावायचे होते. परगावाला पत्नी कन्येस आधी पाठवले. लग्नास जाऊ लग्ना दिवशी ऐसा विचार करून मनाशी महाराजांच्या फोटोपाशी बसले. दीप लावून गहीवरून आले पेंटरांना. कळवळून म्हणाले महाराजांना, आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का? तुम्हीच माझ्या मुलीला तारा, अथवा तुम्हीच तिला मारा. तुमच्या मनास येईल तसे करा, नाव राखावा बुडवा. ढसढसून पेंटर रडले. महाराजांचे स्तोत्र म्हटले. गुरु लीलामृत पारायण केले. नंतर गेले लग्नास. इकडे वराड्याच्या गोंधळात प्रमिला मोठे मोठ्याने ओरडत, शंकरा मी जाते, मला सोड, मारू नकोस मजला रे. पळत वेशी बाहेर गेली. शंकर्या आता चालले रे मी. ओरडत बेशुद्ध पडली. बाधा मुक्त झाली. गोंधळात झाला गोंधळ. हादरून गेले वराड सकळ. तेवढ्यात पेंटर झाले दाखल. आनंद काय वर्णावा. हाक ऐकली महाराजांनी, वृत्त ऐकले सर्वांनी. कडला सकर गेले भारावून, म्हणाले जय शंकर. एका बाईचे पाय आखडले, चालणे तिचे बंद झाले. तिने साईबाबांस सांगितले. साईबाबा म्हणाले, जा शंकर महाराजांच्या दर्शनाला. दर्शनास येताच त्या बाईला व्याधीमुक्त झाल्याचा अनुभव आला. बाई अत्यंत हर्षली. उपासनी महाराज साकोरीत, योगीराज विदेही सुविख्यात. बुवाबाजी खटला कोर्टात, त्यांच्यावरती चालला काही समाजकंटकांनी. उपासनी महाराजांस ठरविले बंधू मुनी, गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी. आनंदले कंटक, नगरचे श्रोत्रिय वकील विख्यात. त्यांना महाराज सांगत, तुम्ही ही केस घेऊन हातात उपासनींना सोडवा. श्रोत्रिय म्हणाले महाराजांस, मी दिवाणी असे वकील, क्रिमिनल केसही असत कशी चालवता येईल? महाराज म्हणाले श्रोत्रियांस, तूच चालवली पाहिजे ही केस. वंदून श्रोत्रियांनी महाराजांस केस तुफान रंगवली. इतकी केस रंगवली, जज्जांची मतिगुंग झाली. प्रेक्षक मंडळी थक्क झाली. निर्दोष सुटले उपासनी. पाहून श्रोत्रियांची बुद्धिमत्ता अन आर्ग्युमेंटची कुशलता. दिपून गेले सर्व अलौकिकता. ब्रिटिश सरकारावर समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने श्रोत्रियांचा सत्कार करून पदवी बार ॲट लॉ देऊन गौरविले. श्रोत्रियांनी जाणले अशक्य ते शक्य केले. कोर्टात माझे जे भाषण झाले, जाणीव मजमुळीनं कोर्टात महाराज बोलत, अशक्य ते शक्य करीत. क्षत्रिय महाराजांचे चरणे धरत प्रसन्न झाले महाराज. क्षत्रियांस महाराज विचारित, काय तुझं माग हवे असत? दत्त पादुका मज मिळाव्यात. क्षत्रिय वदले लगेच. गाणगापुराच्या भस्मात महाराज हात घालत, त्यातूनच पाषाण पादुका काढत क्षत्रियांना दिल्याचं. अजूनही क्षत्रियांच्या घरात दत्त पादुका उत्सव होत. महाराज प्रभाव असा असत. अतर्क्य अपूर्व घात. शेख अब्दुल रझाक बियाबानी पोलीस खात्यात पोलीस असून धर्माचे ते असती ज्ञानी. पुणे शहरी वास्तव्य साध्या वेशात बियाबानी दर्शनास गेले एके दिनी. तू पोलीस आहे म्हणून महाराजांनी ओळखले. थक्क झाले बियाबानी. त्यांचा गुरु कोण हेही सांगून गुरूंनी दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून दाखवला. चकित बियाबानी झाले. त्यांनी महाराजांना ओळखले. महाराज प्रत्यक्ष अल्ला बले. उद्गार त्यांचे असतीच. महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्त्वाची. बियाबानी उत्स्फूर्तपणेची आनंदाने सांगत,
मालपाठकांचं दर्शन होतं. राम कोराड यांच्या रूपात क्षणात राम कोराड दिसत. क्षणात प्रत्यक्ष महाराज नाना सोनटके यांच्या घरात महाराज एकदा बसले असत. एक दाढीवाला संन्यासी येत महाराजांच्या समोर उभा. तो सोनटक्क्यांना तो विचारत, महाराज कुठे आहेत? सोनटक्के तर चकित होत. पाहून कसा विचारतो संन्यासी तो निघून जात. महाराज सोनटक्क्यांना म्हणत, आताच दर्शन द्यावायचे नसत, संन्याशाला पहा या. सोनटक्क्यांना महाराज दिसत न दिसत संन्याशा जरी ते असत. एकाच वेळी या घटना घडत एकमेकांविरुद्ध. महाराज गेले काशीत. ब्राह्मण महाराजांचं अवलोकित. ब्राह्मणाच्या मनात खळबळ उडत. असले कसले महाराज? वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून. महाराजांस सांगते ठासून, काहीच करत तुम्ही नाही वैदिक आचार, नाही वैदिक विचार. वेदांचे महत्व अपार तुम्हा ठाऊक ना मुळी. महाराज शांत ऐकून घेत. तेथेच एक मुलगी खेळत सागर गोटे होती झरीत. तिला महाराज पुकारित. त्या मुलीस म्हणाले महाराज, हे भटूकडे जमले इथे आज. वेदांचे ज्ञान त्यांना पाज. सांग वेद समजावून. मुलगी अशी बोलत होती जणू प्रगटला बृहस्पती. जिभेवर नाचे सरस्वती. व्यासच जणू बोलत. व्याख्यान तिचे ऐकून वैदिक सगळे गेले थिजून. महाराजांचे चरण धरून शरण गेले तत्काळ. अकलूज शुगर फॅक्टरीत दरवर्षी बॉयलर बिघडत. जर्मन कंपनीचा मनुष्य येत नीट करून जात असे. 5-6 दिवसात काम तो पूर्ण करत. रोजचा त्याचा पगार असत 1,000 रुपयेच. इतर खर्च सर्व वेगळे. दरवर्षी असेच चालले. महाराजांनी हे पाहिले. निष्कारण हा खर्च का? महाराज म्हणाले, यावर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर. घन आणून द्या मज सत्वर. महाराज नीट करत. 3 दिवस रात्री 12 नंतर घनाचे गहवा घालून बॉयलर दुरुस्त केला. तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला. वाघोडाला जेव्हा महाराज जात तेव्हा तेथे सुगंध सुटत. वाघोडाचा जेव्हा सुगंध येत महाराज तेव्हा जात तिथे. महाराज येणे सुगंध सुटणे यांचा अनन्य संबंध असणे लोक ओळखीत पुरतेपणे. महाराज येणे जाणत धनराजगिरीजीस पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे. महाराज पैशाशिवाय घोडे नडे. पैसा द्या हो मजलाही. महाराज धनराजास सांगती. पैशानेच समस्या वाढती. नाना प्रश्न पैशानेच उद्भवती. पैसा कारण दुःखाचे. पैशाने सुख शांती समाधान याच होतं असे हवन. पैशाचं नाद सोडून देऊन धनराज काही ऐकेना. महाराजांनी धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास सोसूनही पैशाची आस त्यांची कमी न झाली. महाराज गेले त्यांच्या घरी. बेफाम पडले आजारी. बेडके पडती जमिनीवरती. साठवून ठेवण्या सांगितले. धनराजांनी मोठे घमेले महाराजांच्या बेडक्यास ठेवले. घमेले बेडक्यांनी भरले. महाराज बेडके ओकत. महाराज म्हणले धनराजास, थुंकी बेडके पिऊन टाक. धनराजांनी न करता विचार पिऊन सर्व टाकले. धनराजास म्हणाले महाराज, आता होशील तू धनराज. आणि खरोखरच ते बनले धनराज. अपार धन ते मिळाले. काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा भक्त फार. महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला झाले. कन्यारत्न 7 वर्षाचे झाले. महाराज सावकाराला म्हणाले, मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले. विवाह लाव माझ्याशी. सावकारही कबूल झाला. महाराज म्हणाले सावकाराला, सांग तशी दौंडी देण्याला. दौंडी पिटविली काशीत. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह असे होत. प्रचंड जनसमुदाय जमत. जो तो कुजूबुजू लागला. मुलगी 7 वर्षाची छान. नवरा तर म्हातारा असून कसे आले हे जमून. हस्ती सारे म्हणून लग्नकटिका भरली. महाराजांनी तिचं वंदन केले आणि तिला आई म्हटले. सावकारास सांगू लागले, या मुलीचे वैधव्य टळत. ही पडेल राजघराण्यात. धार संस्थानाची तिचं मागणी येत. राणी झाली संस्थानाची. मुलीचे वैधव्य जाणून स्वतः लग्नास उभे राहून तिच्याशी लग्न न करून वैधव्य मुलीचे टाळले. वैधव्य तिचे टाळून राजाची राणी तिचं बनवून सर्वस्वी केले तिचे कल्याण. लक्षात कुणाच्या येणार माळीन नगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा महाराज मुद्दाम जात. फॅक्टरीचा बॉयलर पाडत लोक पाहत राहिले. गिरीनाथांच्या महाराजांनी स्वयंभू पादुका तिथून काढून विधियुक्त त्यांची स्थापना करून फॅक्टरीत सुरळीत चालली. नगरला जनार्दन बुवांची कीर्तन. महाराज श्रोत्यांची दाटी होऊन गोरा कुंभार चालले आख्यान. भरतेच अगदी रंगले नामदेवांच्या कीर्तनात. पांडुरंग स्वतः नाचत. जनार्दन बुवांच्या कीर्तनात महाराज नाचू लागले. विना बुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन गोरा कुंभार आख्यान महाराज सांगू लागले. महाराजांचे कीर्तन इतके रंगले श्रोते गोरा कुंभार बनले. दुसऱ्या दिवशी महाराजांस पूजले. बसली प्रसाद पंगत. महाराजांस लागून ब्राह्मण पलीकडे इतर बसले असून
माझा बाब्या कोठे असून मध्येच महाराज ओरडले. बाबूराव रुद्रांना बसवित पलीकडच्या पंगतीत महाराज रुद्रांना बोलावित आपल्या पानावर बसविले. दुसऱ्या पानावर महाराज बसत. सुरू झाली पंगत. महाराज सारे ओळखत. पंक्ती प्रपंच ताठा हा महाराज विचार करती याचा उतरवू पंक्ती प्रपंच नक्षा. म्हणाले माझ्या घासात हा केस आला कोठून. सर्वांच्याच पहा हातात केस दिसला घासात. पुढे महाराजा रागून म्हणत खडा घासत मज लागे. सर्वांच्या तेव्हा घासत खडा सर्वांना लागत. लोक सारे झाले चकित. अघटित हे पाहून महाराज म्हणाले सर्वांना सारेच भक्त प्रिय मला. गरीब श्रीमंत जात बुरा भला भेद मज पाशी नसेच. माझा भक्ताचा अपमान तो माझाच महान अपमान. कधी न करणार तो मी सहन. कळले ज्यांचे त्यांनाच पंक्ती प्रपंच करणारे सगळे महाराजांच्या शरण आले. म्हणाले महाराज आमचे चुकले क्षमा करावी प्रभूवरा. शुभराय मठात एक बेकार हॉल असत. भस्मे बुवा रुद्र बसत. दादा फुलारी वगैरे या सर्वांनी ठरवले असत. अध्यक्षपद महाराजांस देत. बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेत्रधारी महाराज. लोडास महाराज बसत. भोवती सारे बसत. तेवढ्यात महाराज म्हणत पान सुपारी काढ बुवा. बुवांची खिशे रिकामे असत. बुवा लगेच उभे राहत. कोटाच्या खिशात हात घालत. खिसे सर्वही भरलेले. बुवा अगदी चकित होत. खिसे तर सारे रिकामेच असत. लगेच पानसुपारीने कसे भरत. नवल सर्व वाटत असे. पानसुपारी चुना कात. तंबाखू सारे भरपूर निघत. बुवा सर्व हे मध्ये ठेवत. बार भरती सर्व पदार्थ हे कुठून भस्मे महाराजांस देऊन भस्मे काहीच न देते सर्व महाराजांना. फिरावयाला जायचे असत. महाराज बसवेंना बोलावित. त्यांच्या खांद्यावर महाराज बसत. जात फिरण्याने मी भगवान रामचंद्रासह हनुमान आपल्या खांद्यावर बसून आकाशात करी उड्डाण. तोच प्रसंग इथेही. असेच प्रसंग काही जुने. लेखणीस लिहावे वाटणे परी लेखणीवर काही बंधने. म्हणून एवढे पुरेच. भस्मे त्यांच्या खांद्यावर बसत. महाराज वजन हलके करत. जशी पुष्पमाळा गळत. भक्तास कष्ट न देत. रुद्र समाधी मठात राहत. एकदा थंडीचे दिवस असत. समाधीवर ठेवून हात कुडकुडीत होते थंडीने. मध्यरात्रीस समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रकटून रुद्रांना कडकडून भेटून महाराज त्यांना म्हणाले बाब्या चल फिरावयाला. सर्व देश दाखवितो तुझला. बाबूराव म्हणाले महाराजांना रात्र फार झाली. मी असता तुझं कसली भीती. चरण धर माझे घट्ट अति. बाबूराव घट्ट चरणे धरती. हवेतून निघाले महाराज. जो महाराज उंच जाऊ लागले तो बाबूराव म्हणत राहिले माझ्या पोटात दवळू लागले. सोडा अजला भुवर. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्रांना. समाधीवर सोडून त्या क्षणी महाराज अंतर्धान पावले. प्रत्यक्ष महाराज प्रगटले. पृथ्वी प्रदक्षिणे घडवले. पुन्हा समाधीवर सोडले. धन्यता रुद्रांची केवढी. देखून महाराजांची तीक्ष्ण नयने भारावून करून नमन. 15व्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले. संतवर्य योगी राज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 16वा. देखून महाराज प्रत्यक्ष ज्वलंत महतीची पटे साक्ष. मोक्षार्थ्यास मिळा मोक्ष. वंदिता झाला आनंद अनंतचार्य उप्रजंकर. वैदिक भिक्षुक सोलापूर. मनात करती विचार श्रीमंतांचे महाराज. महाराज श्रीमंतांनाच विचारती माझ्या समगरीबाकडे न बघती. सोहळ्यात अभिषेकाहून ते परतती. रस्त्यात भेटले महाराज. महाराज म्हणाले चल रे आता. महाराज मी सोहळ्यात आता. असू दे त्यांच्या घट धरून हातात स्टेशनवरती आणले. महाराजांनी मुंबईस नेले अनंताचार्यास. केशवजी आसर घरास. महाराज म्हणाले आशरांना त्यांना कपडे करावेत. 2 तिकिटे रिझर्व्ह केलीत. आशरा महाराजांना सांगत कालच तिकिटे काढली. अनंताचार्य चकित होत. सोहळ्यात महाराज मज आणत. आशरा मजला कपडे करीत. 2 तिकिटेही काढत. महाराज अनंताचार्यास घेऊन निघाले विमान बोटीतून. मस्कत बगदाद फ्रान्स इराण रोम इटली इंग्लंड वगैरे सर्व देशातून आणले. 3 महिने हिंडवून पुन्हा सोलापुरात सोडून महाराज त्यांना म्हणाले मी श्रीमंतांनाच विचारतो गरिबाकडे न बघतो. अनंतचार्यास पश्चाताप होतो. महाराजांची चरण धरी. एकदा नगरला महाराज असत. संध्याकाळचे जेवणे होत. भक्ता समवेत गप्पा रंगत. महाराज सतत सांगत. गप्पात रात्र संपली. पहाटेची वेळ झाली. नानासाहेब मिरीकर त्यावेळी महाराजांना म्हणाले तुम्ही कुणास हसविले. तुम्ही कुणास रडविले. तुम्ही जरा आहात असले कसे असतील गुरु तुमचे. ताडकन महाराज उभे गुडघ्यावर.
मागे नेला डावा कर, उजवा हात केला ताटवर, दृष्टी आकाशाकडे, माझे गुरु आहेत असले. जोरात महाराज उद्गारले, त्याच स्थितीत तसेच राहिले. 1.5 तास निश्चल. महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंची धार सतत लागून कपडे त्यांचे गेले बुजून. भक्त सारे घाबरले. उगाच प्रश्न विचारला, महाराजांचा आपण त्रास दिला म्हणती क्षमा करावी आम्हाला. तेव्हा महाराज म्हणाले, तुमचे काहीही न चुकले. तुमच्यामुळेच मज गुरु आठवले. तुमच्यामुळे गुरूंचे दर्शन झाले. धन्य तुम्ही आहात. गुरूंचे घेतात नुसते नाव, कसा प्रगटावा मनी भाव. केवढी असावी मनाची धाव, प्रत्यक्ष गुरुच दाखवित. 1959 शनिवारी जुलै दिनांक 4 शिवरात्री. मिरजेचे पंडित त्यांच्या घरी. रात्री 11 वाजता महाराज प्रत्यक्ष प्रगटून गादीवरती निजले असून दोन्ही लोडावर हात ठेवून पाय तिरपे लांबविले. तसाच महाराजांचा फोटो काढला. आजही तो मिळतो पहावयाला. समाधीनंतर 12 वर्षांनी भला प्रसंग आहे घडला हा. 1962 साली महिनाभर अभयंकरांच्या स्वप्नामध्ये महाराज येऊन सांगती, फोटो सर्व जमव मम. स्टुडिओ सर्वही धुंडाळले. फोटो काहीही न मिळाले. तोच स्वामी समर्थ स्टुडिओ दिसले. सर्व वृत्तांत नियोजितला. फोटोग्राफर म्हणाले, फोटो मजपाशी आहेत सगळे. परी महाराजांनी मज सांगितले, फोटो न द्यावे कुणाला. तुम्ही याल उद्या जर. काय घडले ते पाहू तर. गेले दुसऱ्या दिवशी अभयंकर. फोटो मिळाले सर्वही. अभयंकर किंमत विचारत. फोटोग्राफर त्यांना सांगत, महाराजांचे फोटो नेत. किंमत कसली यात हो. पुढे पानशेतच्या धरणात स्टुडिओ हा वाहून जात. सर्व फोटो ठेविले सुरक्षित. महाराजांनी यापरी समाधीनंतर 16 वर्षांनी ही घटना आली घडून. महाराजांची अशी करणी कल्पनातील असे मीही. लहान मुलांच्या घोळक्यात महाराज नेहमी रममाण होत. त्यांना प्रेमाने कुरवाळीत बोलत, आनंदाने खेळत. लोक महाराजांना विचारित, तुम्ही कसे खेळता मुलांत. महाराज त्यांना सांगत, पवित्र निष्पाप मुलेही. शुद्ध अंतकरण त्यांचे फार. निरीच्छ त्यांचे विचार. मागत नाही काहीच तर. माझ्यापाशी मुलेही. तुम्ही सारे स्वार्थापोटी. नेहमी काही मागण्यासाठी सतत लागता माझ्या पाठी. अप्पलपोटी तुम्ही सारे. महाराजांच्या या उद्गारात छान झणझणीत भरले अंजन. कसे करावे अंतकरण, ज्याने त्याने जाणावे. महाराज कुठेही बसत. कपड्यांवर तंबाखू लाळ गळत. स्वच्छतेचा गंध नसत. कपडे घाणेरडेच. त्यांचे धोतर असता धुत. गुलाब पुष्पांचा सुगंध येत. जिकडे तिकडे सुगंध सुतत. सौगंध ही अपूर्व. महाराजांस खिचडी आवडत. महाराज स्वतः खिचडी करत. संपूर्ण कांदे लसूण टाकत. उंजळीत बसतील तेवढे खडे मीठ मिरच्या उंजळीत घेत. तसेच खिचडीत टाकीत. दिसेल तेच तसेच खिचडीत टाकून होत मोकळे. सोलणे निवडण्यामुळेच नाही. शिजू लागे पहा खिचडी. खिचडीत हात घालून खिचडी हलवित जोराने. झारा डाव चमचा उलथणे यांची जरुरी कधीच नसते. पदार्थ मोजमापेप्रमाणे कधीच वापरले नाहीत. अशी खिचडी मस्त बने. जणू कैलासाची पक्वाने. महाराजांच्या हातचे मिळाने भाग्य महाराज जाणवतो. दोन्ही चरणे महाराजांची एकसारखी मुळीच नव्हती. उजवा पाय लहान असून डावा मोठा लांबच. उजवा पाय महाराजांचा, डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा. चमत्कार हा चरणांचा. स्वाध्याय हवा यावर. महाराज जेव्हा कुठे बसत, उजवा पाय पुढे असत, डावा पाय मागे असत. सहज बैठक त्यांचीही. गुरु चरणांचा स्पर्श शिष्यांना व्हावा कळतसे ही योजना. दिनोद्धारक कैलासराना किती कृपाळू मायाळू. पुरुषोत्तमा सांगत, महाराज शुभ्राया मठात येत. माझे कपडे वापरत. मजवर प्रेम अपार. महाराजांचे सर्वांवर प्रेम अपार. महाराजांच्या वास्तव्यात तर आनंदाचा कल्लोळ. महाराज मारुतीसमोर बसत. म्हणती मी मारुती आहे याची सर्व आली प्रचिती. महाराज समाधीच्या वेळेस गोविंद जाणू गिरमी असत. महाराजांचे एकनिष्ठ भक्त ते सर्वांचा आवर्जून सांगत. महाराज अग्नी केवळ राव बहादूर नवले असत. मराठा समाजाचे पुढारी विख्यात. कोल्हापुरी त्यांचा सत्कार होत. भाषणात ते म्हणाले, केवळ महाराजांच्यामुळे माझे संपूर्ण परिवर्तन झाले. पुण्यतिथीस भक्त जे जेवले. उच्छिष्ट त्यांचे सेवेत. तात्या सहस्रबुद्धे अन गणेशन एकमेकांचे पार्टनर असून राहत 2 खोल्यांतून. दृष्टांत झाला गणेशन अक्कलकोट स्वामींचा अवतार. सध्या मुंबईत असून तर दर्शनही त्यांचे मनोहर. गणेशनाना झाले दृष्टांत तात्यांना सांगून. निघाला तात्यांना घेऊन स्वामींचा अवतार पहावा म्हणून. स्वामींचे मठ शोधित.
एक चित्र गिरगाव मठात चित्रकार होता पूर्ण करत. दृष्टांतातील हेच अवतार असत. गणेशांना पाहत म्हणाले, मोटरीतून महाराज येत, चित्र घेऊन महाराज जात. त्याचा पाठलाग करत माडीत गेले महाराज. महाराजांनी आपली खोली कडी लावून बंद केली. हाक मारून ही खोली न उघडली. गणेशांना निघून गेलाच. दार उघडून महाराज म्हणत, तात्या तुझीच वाट मी पाहत. महाराज कृपे तात्यांच्या हातात पार्थिव पूजा प्रकटली. तात्यांवर महाराजांनी अमाप कृपाती करुनी सर्वच त्यांना अर्पुनी आपल्यासारखे बनविले. अगदी महाराजांसारखे दिसते तात्या सहस्रबुद्धे. एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत. तात्यांच्या नोकरीवर महाराज जात. महाराजांची कामे तात्या करत. बरेच दिवस असे जात. कळले गुन्हा काही ना. एकदा तात्यांची बायको खवळत. तेव्हा महाराज तात्यांचं म्हणत, आता तुझे काम तुझा करीत, माझे काम मी करतो. महाराज शुभराय मठात अष्टमी देवीच्या नवरात्रात भारी जरीचे पातळ नेसत सर्व अलंकार घातले. मळवट कुंकवाचा भरून मधुबुवास पालथीने जोन त्याच्या पाठीवर उभे राहून महाराज नाचू लागले. दशावतरी संगीत नृत्य महाराजांचे सुरू होत. मधुबुवा भावास्तेत जात. वादक गेले थकून. महिषासुरमर्दिनीचे नृत्य इतके रंगून गेले असत. वादकांची बोटे रक्ताळत. अपूर्व भयानक नृत्य हे. महिषासुरमर्दिनी नृत्याचे फोटो फिल्म घेतले असते. आज उपयुक्त ठरले असते. घडले असते दर्शन सुवासिनीची कुमारिकांची. महाराज पूजा करीत असत. अशी पूजा करावी म्हणून महाराज भक्ता सांगत. भेरेपुऱ्याचे ज्योतिषी असत. समाधी मठावरून असता जात. मठासमोर मोटर बंद पडत. बुरुडे गेले मठात. सिगारेट कोरी ओढत नसत. तरीही सिगारेटचा त्यांना वास येत. भेरे ना आश्चर्य वाटत. समाधी समोर गेले ते. समोर महाराजांचा पुतळा असत. एक भक्त सिगारेट घेऊन येत. महाराजांच्या मुखास लावत. महाराज सिगारेट उगवत. सिगारेट पेटे दूर निघे. बेहरे टकमक पाहू लागे. दुसऱ्या दिनी त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष महाराज प्रकटले. राम जोशींच्या तमाशात चिमणाबाई नृत्यांगना असत. ती महाराजांच्या दर्शना येत. गुलमी कुत्रीस घेऊन महाराज चिमणाबाईस सांगत. गुलबी महान व्यक्ती असत. चिमणाबाईस हे न पटत. महाराज म्हणाले, पाहाच. महाराज गुलबीस बोलवित. गुलबी महाराज समोर येत. त्यांना तिनं प्रदक्षिणा घालीत. मुक्त महाराजपदी हो. चिमा म्हणाली महाराजांना, तुम्ही गुलबीचा उद्धार केला, माझाही उद्धार करावा. अनुग्रह दिलाच. चिमाबाईस महाराज म्हणाले, शुभ्राय मठ मारुती मंदिरा मागे एक तट बांधून देणे. मान्य केले चिमाने. तटाचे खोदकाम सुरू होतं. त्यातून 3 मूर्ती निघत. नागनाथ, नरसिंह, हनुमंत. चिकित झाले सर्वही. स्थापना हनुमान जयंती दिवशी केली तिन्हीची महाराजांनी. हाच तटाचा मारुती असून 3 मूर्ती मठात. महाराज एकदा दारू पित रामचंद्र धनेश्वर नावे ठेवत. नागेश धनेश्वर समोर असत. दारू चढली नागेश भडाभडा ओकले. महाराज रामचंद्रांना म्हणाले, तुझ्या मुलांनी मद्य प्याले, दोष मज का देतोस? महाराजांची काडी लावली. ओकारी सर्व चळून गेली. अघटित करणी पाहून सगळी दोघेही थक्क झाले. वकील होते रामचंद्र, नागेश होते डॉक्टर. हेच डॉक्टर धनेश्वर महाराजांचे लाडके. डॉक्टरांची 11 मुले. मुरनार महाराजांनी जाणले. महाराजांनी काय हवे विचारले. ते काहीही न बोलले. डॉक्टर धनेश्वरास अष्टमासिद्धी देत. डॉक्टर त्यांचा उपयोग न करत. केवढी तयारी पहा ही. काय इच्छा महाराज विचारित. डॉक्टर महाराजांचं सांगत, जिथे व्हाल तुम्ही समाधिस्थ तिथेच व्हावा अंत मम. महाराजांचे एकनिष्ठ भक्तांत धनेश्वर वरिष्ठ. त्यांची अंतिम इच्छा वलिष्ठ महाराजांनी पुरविली. महाराज धनेश्वरांस घेऊन संगती हार एक आणून पुरी स्टेशनवर जाऊन महाराज बसले निवांत. तेवढ्यात तिथे गाडी आली. हार घेऊन गर्दी उसळली. डब्यातील व्यक्तीस हार घाली. महाराज म्हणले धनेश्वराला. जे कृष्णमूर्ती होते डब्यात सर्वजण त्यांना हार घालत. धनेश्वरही हार घालीत. जे कृष्णमूर्ती म्हणाले, कुणाचा आहे हा हार? धनेश्वर हात करत बाहेर. महाराजांस पाहता सत्वर कृष्णमूर्ती उठलेच. त्यांनी महाराजांस हार घालून परतून डब्यात बसता क्षणी गाडी गेली निघून. तेव्हा महाराज म्हणाले, निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमूर्ती, जे माझा हार स्वीकारती, मलाही ते हार घालती, घडले कसे पहा हे. धनेश्वरांच्या मनात यामुळे शंका उद्भवत. पुढे जेव्हा त्यांची भेट होत, शंका त्यांना विचारली. जे कृष्णमूर्ती त्यांना सांगत, निर्गुण संप्रदाय आमचा म्हणत, आमच्या संप्रदायाचे गुरु साक्षात असते शंकर महाराज. रात्री समाधी मठावर एक सर्पराज करी संसार. लाल प्रकाश पडे प्रखर. मुख त्यांच्या
लाल असे. लाल रत्ने विशेष असे. त्यांच्या प्रकाशात तो फिरत असे. अनेकांनी हे पाहिले असे. शिपाई पाळत ठेवत. एकदा मध्यरात्र होत. सर्पराज होते हिंडत. बंदूकधारी शिपायांना ते दिसत. प्रकाशामागे धावत. लाल प्रकाश जिकडे दिसत शिपाई तिकडे लगेच जात. सर्पराज समाधीवर चढत अंतर्धान झाले. शिपाई मठात शिरत. इथे नाग आला का विचारत. कोणास काहीच ठाऊक नसत. शिपाई गेले निघून. ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार तो कोणाला सापडणार. ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार ते कोणाला सापडणार. त्याला कोण बारणार. अगणित लीला जयांची. एकदा मध्यरात्री समाधीवरती एक नागराज प्रकटती. लगेच प्रत्यक्ष महाराज दिसते. बाबूराव रुद्रांनी पाहिले. समाधीनंतर 2 वर्षांनी पहा. भाऊसाहेब राऊत त्यांना महाराजांनी मंत्र दिला. श्री स्वामी समर्थ. पूर्वी जक्कलमळ्यात मंडप लहान बांधलेले नसत. भोवती उघडे रान असत. संरक्षण नव्हते कसलेच. महाराज मारुतीच्या रूपात तेथे पहारा आहेत करत. क्षणात मारुती महाराज क्षणात राम कोरडा पाहत. 1949 बाबूराव रुद्रला महाराज भेटत. हिंदीत त्यांच्याशी बोलत. काव्यपंक्तीच होत्या त्या. अगदी खणखणीत आवाज. 20 चरणी हिंदी दोह्यात. मैं कैलास का रहने वाला हूँ. स्पष्ट महाराज म्हणाले. शिर महाराज चरणी टेकून साष्टांग नमस्कार घालून 16वा अध्याय पावन पूर्ण येथे झाला. सत्तवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 17. देखून कैलासाचा राणा आनंद झाला पंचप्राणा. वंदून त्यांच्या दिवचरण उत्साहित झालो. वय महाराजांचे किती होते प्रत्येकास कळावे वाटते. हे निश्चित सांगता न येते. कोणी 150 म्हणतात. साधू सांगतात वर्षे 300. तपस्वी सांगतात 700. अंतर्ज्ञानी 2000 वर्षे. प्रत्येकाचा आधार. समाधी घेतल्यावर महाराजांनी 12 वर्षांनी जपानमधून एक मनुष्य दिला पाठवून. समाधीच्या मठात त्यांना सांगितले महाराजांनी, मी मेलो आहे म्हणून माझी समाधी बांधून उत्सव करतात पाहू नये. तो जपानी मनुष्य आला मठात. समाधी फोटो पाहत अश्रू नयनी ओघळत सांगू लागला सर्वांस, अहो हे महाराज याच रूपात सध्या आहे जपानात. त्यांचे कार्य चालले जोरास. उत्सव कसे तुम्ही करता. त्यांनीच मजला पाठवले. गंमत पाहून येण्यास सांगितले. महाराज असता पुण्यतिथी सगळे साजरी कशी करता हो. महाराज वदत दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणारा असत. जपानची हानी होणार निश्चित. मी उद्धार करणार. महाराजांनी असे म्हटल्यावर 3 वर्षांनी जपानावर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी झाली. म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहेत करीत. कसे होणार समाधीस्थ. कसे कळणार वय त्यांचे. महाराजांच्या समवेत 8 भक्त नेहमी असत. अष्टप्रधान त्यांना म्हणत. 9वे असते महाराज. या 9 जणांचा फोटो. 9 रत्न दरबार त्यांना म्हणत. महाराज पालखी थोरात. 9ले कुकडे श्रोत्रिय. कारखानेच धनेश्वर. 9वे असती मिरीकर. अष्टप्रधान 9 रत्न दरबार सर्वत्र मिळतो पहावया. महाराज 10 वर्षे नेहमी म्हणत. लेखणी माझ्या हातात. अशक्य ते बदलाचं शक्य. इच्छा माझीच केवळ. टाइम इज द फॅक्टर. आमच्या पुढे कुठले सरकार. पंखे मी वायूच्या सहज गतीने जात असे. कैरी कैरी पत्ते की अंदर छुपेगी कितना दिन. बाजार में एक दिन जरूर आएंगी. दीप जले पहले फिर जले परवाना. पहले जलाना सीख लो फिर दूसरे को जलाना. रंग जाने रंगारी भड़वा क्या जाने पिंजारी. जिसका बंदर ओही न चाहे. ऐसी 10 वचने ही प्रसंग घटना ज्या ज्या घडत त्यातून ही वचने सिद्ध होत. या वचनांच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडत असे. अलीकडे प्रत्येक 17 वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांनी मनी विचार येत जातही. 1930 साली समाधी ठरली महाराजांनी. तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा बदलविला. डॉक्टर धनेश्वरांमुळे अधिक 17 वर्षे लाभत. महाराजांचा सहवास मिळत. भक्तांना त्या सर्वही. पद्मावती समीपारण्यात महाराज नेहमी जात असत. तेथे एके ठिकाणी ते थांबत. ठिकाण भरले मनात. ही जागा मालपाणीची असत. महाराज मालपाणींना बोलवित आणि त्यांना सांगत, येणार आहे इथे मी. ती जागा देण्याचे वचन मालपाणींकडून घेऊन सोय समाधीची अशी करून 1 वर्ष आधीच याच ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान लावून हेच समाधीचे ठिकाण असून महाराज भक्तास सांगत. महाराज भक्तास म्हणत, हे कपडे जीर्ण झाले तर टाकून दिले पाहिजेत. सूचक ऐसे बोलत. 3 महिने आधीच महाराज सांगत सर्वांस, वैशाख शुद्ध अष्टमीस समाधी आम्ही घेणार.
तिथी वार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले. नंतर हिंडणे बंद केले. एकाच स्थळी राहत सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतः खिचडी तयार करून प्रसाद म्हणून द्रोण भरून स्वतः सर्वांना दिलीच. याच दिवशी महाराजांनी आनंद कुटे यांना बोलाविणे. एक रेशमी शर्ट दे मज आणून महाराज त्यांना सांगत. कुठे रेशमी शर्ट आणून देत महाराजांच्या अंगात घालत. विलक्षण तेज महाराजांची दिसत. लीलाच होती वेगळी महाराजांचा निवास असत. शेवटी ढेकणे मामांच्या घरात. महाराज मामींना सांगत खोलीत गादी ठेवावी. सकाळी 10 वाजण्याला महाराज चहा घेतला. गादीवरती टेकून तक्क्याला महाराज बसले खोलीत. मला कुणाशी न बोलावयाचे, मला कुणी न भेटवायचे. दार बंद करून घ्या खोलीचे. खोली उघडू नका मुळी. शेवटचे 10 दिन महाराजांनी धरले मौन. हिंडणेही दिले सोडून. स्वस्त शांत मौनात महाराजांची तेव्हा खोली ढेकणे मामांनी बंद केली. मामा रात्रभर मुळी. खोलीपासून हलले ना. खोलीत महाराज असून घातले होते पद्मासन. आदेश आला खोलीतून. पहाटे 4 वाजता पुढील सोय करा. ही आत्मज्योत बाहेर आहे आता पडत. मामा मामी हे ऐकत दिग्मूढ झाले ऐकून. सके 1869 वैशाख शुद्ध अष्टमी सोमवार सन 1947 दिनांक 29 मे. महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात. प्रत्येकाची आत्मज्योत थरारली कळतात. वाऱ्यासारखे हे नृत्य सर्वांस कळविण्यात येतं. कुणासही हे खरे न वाटत. गर्दी जमली प्रचंड. ज्योत सोमवारीच प्रगटली. सोमवारीच अंतर्धान पावली. अशी सोमवारची ख्याती भली. प्राकट्य अंतर्धानाची का निवडला सोमवार. दोन्ही घटनाचं हाच का वार. यातून कळून येते सार. कोण होते महाराज. शुद्ध अष्टमीला प्रकट झाले. शुद्ध अष्टमीलाच अंतर्धान पावले. हे दोन्हीही घडून आले शुद्ध अष्टमीलाच. महाराज सर्व देशांत असत. महाराजांचं सर्व भाषा येत. महाराजांचे प्रेम असत. सर्व धर्मीयांवर अनवृत्त जेव्हा कळत. सर्व धर्मीय येऊन म्हणत हे महाराज आमचेच असत. वाद निर्माण झाला. आत्मविश्वासाने जो तो म्हणत महाराज आमचेच असत. परी कुणाच्याही न ये लक्षात. सर्वांचेच महाराज अमर्याद अमाप निस्सीम असामान्य अगणित निष्काम. अलोट महाराजांचे प्रेम मानवावरती अपार. वृत्त कळता बसावा शॉक. प्रत्येक जण झाला अवाक. महाराजांना मारित हाक. पुण्याकडे निघाला. सर्वांस पुणे शहर वाटत. महाराजांचे जे असत भक्त त्यांना श्रीक्षेत्र पुणे असत. पुण्य पावन पुणे हे या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्तास व्हावे म्हणून पार्थिव देह 3 दिवस जपून ठेवला ढेकणे निवासी. वृत्त कळता भस्मेत रेशमी कद घेतला पुण्यात. सुंदर उलनची शाल घेत सद्गुरुस अर्पिण्या. महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत भस्मे गुरुस कदने सवित. महाराजांस शाल पांघरून घालत पुष्पहार घातला. ढेकण्यांच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून मिरवणूक गेली गजबजून. गर्जनेत भक्तांच्या टाळ मृदुंगाचा धुनी. जय जयकार भक्तांच्या मुखातून गरजत राही अभंगवाणी. ढिग पुष्पहारांचे तात्याकड काडगावकर गरजत. अभंग खाड्या आवाजात. लोक हार फुले वाहत. बेल तुळशी बुकाही 3 दिवस देह होत. अगदी तेजस्वी दिसे पाहत. रेशमासारखा लागे स्पर्शित. धनंजय नाडी चालत. मिरवणूक भक्त जमले फार. त्यांच्या दुःखाचे नाना प्रकार. कोणा दुःख झाले अपार. वदता रडता न एकूणा. या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शन देऊन सांत्वन त्यांचे केले असून धीर दिला सर्वांना. ढेकणे मामांचे निवासस्थान. बाबू गेनू चौकातून. काका हलवाई दत्त मंदिरावरून. ग्लोब टॉकीज वरून. अक्कलकोट स्वामींचा मठ. मंडई शनिपार मारुती भिकारदास. पर्वती अनरणेश्वर पद्मावतीवरून मिरवणूक निघाली. या संबंध मिरवणुकीत भस्मे महाराजांना छत्री धरत समाधी स्थानावर मिरवणूक येत जय जयकारात संपली. भक्तांनी गुलाल उधळला. पार्थिव देहावर वृक्षाखाली ठेवला. जो तो महाराजांस पाहू लागला तोच चमत्कार झाला. महाराज दिसले मारुतीराय. जो तो धरी त्यांचे पाय. आज आमची गेली माय. कळवळा फुटला सर्वांना. तेवढ्यात माळी महाराज आले. त्यांनी अंत्यदर्शन घेतले. महाराज बजरंगबलीचे दिसले. माळी महाराज म्हणाले आपण बजरंगबलीचे रूप घेतले. भक्तीचे मार्ग वेगवेगळे जगाला सांगण्यासाठी सगळे. म्हणून असे बनला का. महाराज भक्तांचे नेहमी म्हणते मी प्रत्यक्ष आहे मारुती. मारुतीच्या रूपात दर्शन देते. आपल्या अनेक भक्तांस महाराजांचे हे वचन मारुती रूपात झालेले दर्शन यावेळी सर्वांस आठवून हृदय आले भरून. प्रांत समय चिरंजीव सप्त त्यात मारुतीराय प्रख्यात. म्हणून मी चिरंजीव असत हेच महाराज सुचवित. महाराजांनी जी जागा सुचवली तिथे जमीन नुसती उकरली.
7 बाया 3.5 फूट निघाली. भव्य शिळा त्या स्थळी. शिळा बाजूला काढली. आत त्याच मापाची बांधलेली समाधी तयारच होती सगळी. योजना कशी पहाही. आळंदी ज्ञानेश्वर महाराज, सोपान देवजंगली महाराज, पद्मावती माळी महाराज, ओंकारेश्वर येथील या 6 ठिकाणच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणून मोठ्या भक्तिभावाने समाधीत ठेवल्या. या समाधीच्या भागात दादा फुलारी, राम कोराड, पुरुषोत्तम बुवा धनेश्वर चौघेच असत. यात हे पार्थिव देह महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा समाधीत व्यवस्थित ठेवला. गुलाब पुष्पे उधळली. तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देहाची पूजा करून हार बेरा तुळस वाहुनी अंत्यदर्शन घेतले. नंतर मीठ आघाडा तुळस देऊन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त समाधी बंद करून जय जयकार निनादला. महासमाधीची पूजा केली. आरती, कर्पूर आरती झाली. 5 वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण झाला. 15 दिवस पहा सतत परगावचे लोक येत असत. 13व्या दिवशी उत्सव होतो. नंतर प्रसादोत्सव. नेहमी देशविदेशातून सतत संचार करणारे असून महाराज झाले अंतर्धान. निसर्गही गेला थिजून. पहिल्या पुण्यतिथीस भस्मे जाऊन पुण्यास अखंड विना नाम सप्ताहास करुण प्रथा आरंभिली. 12 वर्षांनी भस्मे यांनी सुंदर पालखी बनवणे रामभाऊ अकोलकरांना आणून पुण्यतिथीच्या दिवशीच रुद्राभिषेक केला महाराजांना. पालखी अर्पिली महाराजांना. देहही अर्पिला महाराजांना. म्हणाले जय शंकर. महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्यकाळातील घटना. वचने दिली अनेकांना. आश्वासने दिलीच. जरी महाराज झाले समाधीस्थ, घटना सिद्ध करून दाखवित. दिलेली वचने पूर्ण करीत. आश्वासने पाळीत. महाराज प्रत्यक्ष प्रकटात भक्तास वचनाची जाणीव देत. वचन मी पूर्ण केले असत जाणीव देऊन जातात. आजही हे असे घडत. असे उद्याही घडणार असत. काल तर घडले प्रत्यक्षात. त्रिकाळ त्यांच्या हातात असून महाराज प्रत्यक्ष प्रकटात भक्तास प्रत्यक्ष सांगतात. स्वप्नात तर अनेक भेटतात. मार्गदर्शन करतात. मामा ढेकण्यांच्या घरात तात्या सहस्रबुद्धी येत. महाराजांसारखेच तात्या दिसत. समाधी देऊन परतता. काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत. तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत. हुबेहूब महाराज. काही संदेश सांगणे, कार्य काही करून घेणे, एकाच वेळी प्रकटणे, अनेकांच्या शरीरात असे महाराज करत. अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही यौगिक क्रिया असून अजूनही महाराज करतात. खंड योग महाराज करत असत. देहाचे तुकडे तुकडे करत पुरवत तुकडे सारे जोडत. पुन्हा महाराज उभेच. महाराज विविध कथा सांगत. दुरान्वयाने ज्ञान देत. विविध उपदेशही करत. महाराज एकदा म्हणाले, मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराने पूजिला शंकर, मातीच माती राहते. कशाची घडवली भवानी, कसे मात्र नसे भवानी. भवानीने पूजिली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजिती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे. महाराजांचे जे जे भक्त त्यांना महाराज खडसावून सांगत. पृथ्वीचा होईल जेव्हा अंत, तेव्हा निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार, हानी होऊ न देणार. जबाबदारी मजकडे, जबाबदार भगवंत. भक्त असे निष्ठावंत, विचार करतील का विचारवंत. महाराजांची मेख ही. महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे एक लॉकेट असत. खाली एक बदाम शोधत. नाव होते त्यावर शंकर नारायण अंतापूरकर. नावाखाली समर्थ सुंदर होते हा अलंकार. विलोभनीय अत्यंत. महाराज जक्कलच्या मळ्यात येऊन शिळेवर उभे राहत. या शिळेवरती उमटत महाराजांची पाऊले. राम कोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहत. त्या फरशीवर पादुका उमटत. महाराज निघून जातच. समाधीच्या मठात जे दत्त मंदिर असत, अजूनही रात्रभर त्या मंदिरात महाराज असतात. देहरूप बनले विश्वरूप, नमनाचा करुण्या धूप. 17व्या अध्यायास चढे हुरूप समाप्त येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री शंकर गीता अध्याय 18. महाराजांच्या पूजेचा थाट केला. गुलाब पुष्पांचा हार घातला. उदबत्त्यांचा घमाट सुटला. आरती केली डौलात. साष्टांग केला नमस्कार. मस्तक ठेवले चरणावर. महाराजांनी हात डोक्यावर फिरवून कवटाळले मज. घट्ट धरले महाराजांनी मम मस्तक त्यांच्या हृदया भिडून. शरीर मम गेले मोहरून. आनंद लाटा उसळल्या. महाराज इतके प्रसन्न दिसत. 17 अध्याय जे लिहिले असत ते महाराजांना अगदी पसंत. पावती याची
त्यामध्ये आता फलश्रुतीचा अध्याय लिहावा फलश्रुती असे काय सांगितली तुझं तिचं लिहाली जाय लेखरी माझ्या हातात महाराजांचे धरून पाय फलश्रुतीचा हा अध्याय येथे पहा सुरू होय दिव्य सुगंध दरवळाला जेथे सुगंध दरवळत तेथे महाराजांचे वास्तव्य असत हे ठेवावे लक्षात नमस्कार करावा गुरु करावा असतो लागत म्हणून लोक गुरु करत काय महिमा गुरुचा असत ठाऊक नसतो लोकांना गुरुचा अगाध असे महिमा गुरुच्या महत्वास नसे सीमा गुरुच्या थुरवीस कसलीच उपमा देता येत नसेच शास्त्र आहे सांगत गुरु प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत गुरु विष्णूचं साक्षात गुरुचं भगवान शंकर हे तीनच देव मुख्य असत हे तिन्ही देव गुरु होत गुरु हे तीनही देव असत एवढे गुरुला महत्व पूजा केली जर गुरूंची पूजा होत या तिन्ही देवांची जरुरी न वेगळी पूजा करण्याची स्पष्ट अगदी होत असे ब्रह्मा विष्णू महेशातून अधिकार गुरूंचा थोर असून यालाही असे शास्त्रवचन शास्त्र सांगते पहा की ब्रह्मा विष्णू महेशांनी शाप जर दिला रागावून सोडविण्यास त्या शापातून समर्थ केवळ गुरुचं गुरूंनीच जर शाप दिला त्या शापातून सोडविण्याला ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य नाही मुळीच प्रारब्धामध्ये जे जे असत तेच देऊ शकतात देवांच्या मुळी न हातात प्रारब्ध बदलून टाकणे प्रारब्धात जे लिहिले असत ते आपण होत असे प्राप्त न मागत ते असे मिळत जरुरीच काय देवाची गुरुचे मात्र असे नसत गुरु प्रारब्ध बदलतात मनस येईल ते देतात प्रारब्धात असो नसो गुरुचा असा दिव महिमा या महिम्याला नाही सीमा गुरुला देणे कसली उपमा कालत्रयी शक्य ना गुरु म्हणजे गुरुचं तर त्रैलोक्याचा आधार ज्यांची माया परंपरा गुरु माऊली कृपाळू किती गावेत गुरुचे गुण त्रैलोक्यावर ज्यांचे सदा ऋण कशी सांगावी गुरुची खूण अनादी अनंत अगाध गुरुचा महिमा अपार शिष्यही असावा लागतो तयार गाडी आली गेली पार शिष्य झोपून राहिला अशा शिष्याचं गुरुच्या गाडीत बसण्याचा योग कधी तरी का येत तरी ही तर कैलास एक्सप्रेस असत हय गये येथे मुळीच ना गुरु माझा आहे प्राण गुरु सर्वस्वाची असे खान गुरुच माझे कल्याण अशी निष्ठा लागते गुरुच माझे सर्व काही गुरुशिवाय काही माहीत नाही गुरुशिवाय मजला नको काही धारणा अशी लागते एकमेव आपले ठिकाण गुरु गुरु आहेत कल्पतरू जे जे आपण मनात धरू इच्छा पूर्ण होणार प्रत्येकास असे आई प्रत्येकास प्यारी आपली आई आईस प्यारी तिची आई नैसर्गिक असेच परी आपणास आईची आई आई म्हणून चालणार नाही हवी आपणास आपलीच आई आगळेच महत्व आईचे गुरुस थोर आपणास आपले गुरु थोर आपले गुरुचा आपणा तारण्या गुरु महिमा प्रख्यात आपले गुरुचे जे चरित्र यालाच म्हणता गुरुचरित्र इतर गुरूंचे चरित्र गुरुचरित्र कैसे होईल आज गुरुचरित्र म्हणून जो ग्रंथ आहे तसे दिसून नृसिंह सरस्वतीचे चरित्र असून अलीकडचाच लिहिलेला हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी गुरूंची चरित्र का नव्हती परी गुरुचरित्राची विशेष ख्याती सर्वत्र वाचले जात असे ज्या ज्या गुरूंची चरित्रे असत जी चरित्र वाचली जात ज्या गुरुचे चरित्र नसत श्री गुरुचरित्र वाचत गुरूंचे चरित्र नसल्यावर ग्रंथ कोणता वाचणार वाचला जाई सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथच महाराजही भक्तास श्री गुरुचरित्र वाचण्यास सांगत होते त्यावेळेस चरित्र त्यांचेच नव्हतेच आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे सर्वत्र हे वाचणे घरीच शास्त्रोक्त योग्य होत असे हा जो नवीन विचार मांडला जो विरोधी वाटेल सर्वांना तात्विक खोल विचार केला उपयुक्त योग्य हा पटेल म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांनी महाराजांच्या सर्व शिष्यांनी नित्य श्री शंकर गीता वाचून सार्थक करून घ्यावेच हा ग्रंथ असे प्रासादिक ग्रंथ हा अत्यंत मौलिक महाराजांचे अघटित कैक लीला विलास ग्रंथात प्रेरणा महाराजांनी देऊन आशीर्वाद दिले महाराजांनी आदेश महाराजांचा होणे कौशल्य त्यांचेच यात ते वेळोवेळी कौल दिला अडता मुद्दा सुचविला शुभ शकून प्रत्येक वेळेला झाले आहेत अनुभवले महाराज विचार सुचवित तेव्हाच ओवी तयार होत यात माझे काहीच नसत करते करविते महाराज माझ्या हातात लेखणी महाराजांचे उद्गार असूनी त्यांच्या हातात जर लेखणी ग्रंथ कोण लिहिणार अशा या अपूर्व ग्रंथात महाराज लिलाविला समृत भरले आहे ओतप्रोत हवे तेवढे लुटा हो या लीला विलासामृताने जीवन उजळून टाकावे प्रत्येकाने या मानवी देहाचे याप्रमाणे सार्थक घ्यावे करून आज धकाधकीचा मामला जो तो उद्योगात गुंतला निवांत वेळच नसे कोणाला घाई गडबड नेहमी प्रत्येक पहा अध्यायात 108 ओव्या असत 18चा अध्याय असावेत महाराजांचा आदेश
121 ओव्या 18व्या. सर्व ओव्यांची संख्या असत 1957. ग्रंथराज हा एवढा कितीही मोठा लिहिला ग्रंथ संपणार नाही चरित्र. महाराज तर मारुतीराये शेपूट संपेल का कधी. ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर वेळ कोणास मिळणार. पारायण कोण करणार. म्हणून स्वल्प ग्रंथ हा. मानवांच्या प्रमुख मागण्या 18. प्रत्येकीचे प्रकार 18. मागण्यांचा हा प्रचंड वारा. सुसाट आहे अखंड आपल्या असतील ज्या मागण्या, आपल्या असतील ज्या इच्छा, आपल्या असतील ज्या उणिवा, मनोकामना असतील. अचानक संकट उद्भवलं, काही प्रश्न निर्माण झाले, परिस्थितीत प्रतिकूल बदल झाले, काय करावे सुचेना. हा ग्रंथ असता वाचत पारायणे करत असत वरील सर्वांची पूर्तता होत. प्रश्न सारे सुटतील, पूर्ण होतील साऱ्या मागण्या, पूर्तीतील सर्व ही आपल्या मनोकामना, नष्ट होतील सगळ्या उणिवा, मनोकामना पुरतील, संकटात मार्ग दिसेल, प्रश्न मार्गी लागतील, अनुकूल बदल होतील, काय करावे सुचेल. महाराजांवर असावी प्रीती, असावी व्यभिचारी भक्ती, असावी महाराजांची आसक्ती, अढळ श्रद्धा असावी. पारायणे सुरू करते वेळी अग्निकुंडात अग्नी फुलवून, गोघृताची आहुती देऊन प्रज्वलित अग्नी करावा. मच्छिंद्रांची शांत धुनी महाराजांनी प्रज्वलित करून, धुनी म्हणजे अग्निहोत्र असून असे महत्व अग्नीस. ज्याला अग्निहोत्राची माहिती असते त्याने अग्निहोत्र करावे, अन्यथा धुनीस पेटवावे. नाथपंथी खूनही महाराज नाथ संप्रदाय असत, शांती धुनी प्रज्वलित करत यात महाराजांचा हेतू असत. अखंड धुनी चालावी. पारायण जेथे सुरू होतं महाराज तेथे जातात. महाराजांसाठी लागत एक पाठ स्वतंत्र. या पाठाची पूजा करून करावे महाराजांना आवाहन, महाराजांना नमस्कार करून पारायण सुरू करावे. प्रथम सप्ताह पारायण. प्रथम दिनी ग्रंथ महाराज पूजून पहिले 2 अध्याय वाचून नैवेद्य आरती करावी. पुढील 5 दिवसात रोज 3 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी एकच अध्याय 18वा वाचावा. पारायण पूर्ण करून महानैवेद्य आरती करून पारायणाची सांगता उरकून समाप्त पद्धती अशी ही. रोज 1 अध्याय वाचन. 18 दिवसात पारायण. रोज वाचिता अध्याय 2. पारायण 9 दिवसात. वाचनीय अध्याय रोज 3. 6 दिवसांचे पारायण. रोज 6 अध्यायांचे वाचन. पारायण 3 दिवसात. रोज वाचन 9 अध्यायांचे. पारायण 2 दिवसांचे. बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे. पारायण 1 दिवसात. पारायणाच्या या पद्धती 7 प्रकारच्या त्या असती. आपणास सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत. बसल्या बैठकीत पारायण करणे सहज शक्य असून बाकीच्या पद्धती याहून असती सुलभ अत्यंत. नोंद ठेवावी पारायणाची असे ती तुमच्याच कल्याणाची. किती पारायण काय घडले याची कल्पना तुम्हा येईल. या ग्रंथाचे पारायण पहिले अगदी निष्काम पाहिजे केले. यातून आपणास सूचना मिळे त्याप्रमाणे करावे. नंतर करून कामना करावे पुढील पारायण. या पारायणातून आपणास सूचना काही मिळतील. आपली कामना पूर्ण होणे यास्तव किती करावीत पारायणे सांगतील महाराज स्पष्टपणे. आज्ञेप्रमाणे करावे. पारायणे करील जो श्रद्धावंत, प्रकटेल पुढे भगवंत, दिसतील महाराज मूर्तिमंत. याहून काय हवे हो. हा शाश्वत लाभ महान, अपूर्व अत्यंत मौल्यवान. अशाश्वत लाभ यापुढे लहान. कम पदार्थ केवळ मौल्यवान लाभ मिळे ज्यामुळे त्यापासून शुल्क लाभना का मिळे. सागरी अथांग जल भरलेले सुळभर जल का ना मिळे. प्रत्येक अध्यायात या ग्रंथातील विशिष्ट कामना करील सफल. महाराज दृष्टांतात सांगतील कोणता अध्याय वाचावा. संपूर्ण कामनांची हमी असत. पारायणात ग्रंथांचे वैशिष्ट्य असत. सखल कामनापूर्ती हे महाराज अनेकांना मंत्र देत. शिष्य मंत्र ऐकताच आणि तसेच सुस्त बसत. माहीत त्यांना नसतेच. गुरु जेव्हा मंत्र देतात तो साधना करण्यासाठी असत. नित्य साधना असता करत सार्थक होई जन्माचे सुवर्ण होण्यास. गुरु देतात मंत्र परीस, झोपला परीस घेऊन उशास. उपयोग काय मंत्राचा. गुरूंनी आपणास मंत्र दिला त्याचा नित्य जप पाहिजे केला. किती अक्षरे मंत्रांना मोजावीत आपण. किती अक्षरे तितके हजार. जप केला पाहिजे दिनभर. नित्य एवढा जप करणे जर शक्य नसला आपण. मंत्राच्या अक्षरा एवढ्या माळा पाहिजेत ओढल्या. यात मात्र सवलत मुळीना एवढेच तरी करावे. यातही काही कमी झाले आपणास दोष लागत असे तो दोषही जातो गुरुकडे. विचार याचा करा हो. नित्य जास्तीत जास्त जप करूने नित्य नोंद ठेवून लिहावी. ऐसे सांगते निच्छुनी. मंत्रशास्त्र स्पष्टच. या ग्रंथाचा मुख्य आधार आहेत भस्मे ओंकार. पारमार्थिक त्यांचा अधिकार. महाराजांप्रमाणेच 1980 हे चरित्र लिहिण्याचे मी विचारित. त्यावेळी भस्मे काही न बोलत 8 वर्षांनी म्हणाले, आमच्या महाराजांचे चरित्र तुम्ही का नाही लिहित. मी विचारले तुम्हा असत.
8 वर्षापूर्वी हे तेव्हा महाराजांचा आदेश असत. महाराजांचा आदेश असत. ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होतं. पुण्यास गेलो दोघेही. दर्शन घेतले समाधीचे. निवेदन केले ग्रंथाचे. आशीर्वाद घेऊन महाराजांचे. अनेकांना भेटलो. ज्या गावात महाराजांचे भक्त जाऊन त्या गावात माहिती अनुभव मिळवित अगदी सर्वांचं भेटवलं. भस्मे लहानपणापासून महाराजांच्या संगतीत असून केली अपर सेवा मनापासून. भक्त एकनिष्ठते 20 वर्षापासून भस्मेंचा माझा परिचय असून महाराजांसंबंधी मधून माहिती सांगत होते ते. नुसते महाराजांचे नाव काढता भस्मे गहिवरून येता. एकता एवढी महाराजांची एकरूपता त्यांची आहे झालेली. विविध पुस्तके जशी देणे, विविध माहिती सांगणे, अनेकांना भेटवून आणणे, तळमळ त्यांना अत्यंत. प्रत्येक अध्याय होता लिहून त्यांना दाखवित मी वाचून. भस्मे जातात आनंदून संतुष्ट अत्यंत होतात. प्रत्यक्ष महाराज संतुष्ट होतात. त्यातून पावती मज मिळत. या ग्रंथाचे सर्व श्रेय असत भस्मे यांनाच. यामुळे शशिकांत देव महाराज चरणी त्यांचा भाव. महाराजांच्या कार्यास सदैव तत्पर असती अत्यंत ते. त्यांनी आपल्या मोटरीतून पुण्यात अनेक ठिकाणी नेऊन भेटीगाठी करवून मुलाखती घडविल्या. पुण्याहून अनेक गावातून आम्हासाठी ठिकाणी नेऊन माहिती मिळावी म्हणून देव सहकार्य असे हे. जसे सुईवर बांधावी नगर किंवा हाती घेऊन घागरी भरावी सागर, ऐसे महाराज चरित्र. घरात चालताही येईना करी मोठा नेवलगना करीन पृथ्वी प्रदक्षिणा, ऐसे महाराज चरित्र. नित्य 2 प्रहरांची भांत म्हणे जगास करीन तृप्त, देईन पक्वान्य समस्त, ऐसे महाराज चरित्र. शक्य ना रवी किरणे मोजणे, न बीच नक्षत्र तारांगणे, सागर खोली सांगणे, ऐसे महाराज चरित्र. उंची किती आकाशाची, लांबी किती पृथ्वीची, गती किती वायूची, ऐसे महाराज चरित्र. असंख्याचे अनुभव असंख्य, अनुभवांच्या छट्या असंख्य, महाराजांच्या कृती असंख्य, सर्व गुंफणे अशक्य. पंगू लंघयते गिरी, मुख वाचाल करीतो, ऐशी असे फलश्रुती. महाराजांच्या कृपेची. सोमवार सप्टेंबर 28, 1987 सन शके 1909 असत. अश्विन शुद्ध पंचमी या शुभदिनी सुवेळी ग्रंथ लेखनास सुरुवात झाली आणि पौष शुद्ध अष्टमी भली. 1910 शतक सन 1989 जानेवारी दिनांक 30 सोमवारी सुसमयास ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथाचा प्रारंभ सोमवार, ग्रंथ संपला सोमवार, प्रारंभ शेवट सोमवार. कसा योग पहा हा. महाराज प्रगटले सोमवार, महानिर्वाणही सोमवार, दोघांचे सोमवार. एकरूपता एवढी भगवंत वासुदेवा घर, ज्यामन सो पंचप्रवर, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण तर माहिती माझी असेही. भगवान श्रींची कृपा म्हणून संपूर्ण झाले ग्रंथलेखन. योग आला आहे जुळून, उपकार त्यांचे अनंत. महाराजांचा आदेश झाला, आशीर्वाद त्यांचा मिळाला. 18 अध्यायांची ही माला चरणी त्यांच्या अर्पितो. महाराजांची 3 पादुका असत. समाधी मठात एक स्थापित, दुसऱ्या शुभराय मठात, तिसऱ्या जकलमळ्यात. घरात ग्रंथ असावा पाटावर, ग्रंथ फुल व्हावे ग्रंथावर, ग्रंथास नित्य करावा नमस्कार, समाधान शांती मिळेल. अल्लख महाराज पुकार करत, लगेच साष्टांग नमस्कार मी घालत. 18 अध्याय ग्रंथ समाप्त होत. स्वये ग्रंथ हाती घेतला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. झालेली सेवा सद्गुरु स्वामींच्या चरणी समर्पित करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते सद्गुरु शंकर महाराज की जय. जय शंकर माऊली, जय शंकर. भाविक भक्त चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.